नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर अमेरिकेत सध्या थँक्सगिव्हिंगची सुट्टी सुरू आहे. जवळजवळ 4-5 दिवसांचा लॉंग विकेंड आला आहे, त्यामुळे सगळेजण बाहेर निघाले फिरण्यासाठी. आम्ही पण निघालो आहोत. तर न्यू जर्सी येथील अक्षरधाम या मंदिराला भेट देण्यासाठी. खूप दिवसांपासून आम्ही हे प्लॅन करत होतो, पण आज योग आला. आणि हे अमेरिकेतलं सर्वात मोठं मंदिर आहे आणि जगातलं पाहायला गेलं तर दुसरं मोठं मंदिर आहे. तर परिसर हा अवाढव्य असणारच आहे. तर आता आम्ही थांबलो आहोत ट्रेनसाठी. पोचायला आम्हाला 1 तास लागणार आहे. चला तर मग बघूया तिकडील परिसर कसा असतो तो. न्यू जर्सीमधील रॉबिन्सविल येथे स्थित असलेलं अक्षरधाम हे स्वामीनारायणांचं सर्वात मोठं मंदिर. हे केवळ दगडांनीच बांधलेलं नाही, तर ते घडवलं आहे हजारो हातांनी आणि लाखो प्रार्थनांनी. भाविकांनी निस्वार्थीपणे हे मंदिर उभं करण्यास भाग घेतला. हे दगड राजस्थान, गुजरात व इतर प्रदेशातून आणले आहेत. इथल्या परिसरात प्रवेश करताच सुगंधित सुवासाने आणि मुख्य सभामंडपात विराजमान असलेली स्वामीनारायणांची तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. मंदिरात प्रवेश करताना सुसंस्कृतिक कपडे घालणं अपेक्षित आहे. जे कोणी स्लीवलेस किंवा शॉर्ट्स घालून आले होते त्यांना अंग झाकण्यास शॉल्स दिले जात होते. इथला प्रत्येक खांब, प्रत्येक कमान, प्रत्येक मूर्ती एक कथा सांगते. आपल्याला वाटतं जणू त्या आपल्याशी बोलतायत. कारागिरांनी एवढं सुंदर कोरीव काम केलं आहे ना, कौतुक करावं तेवढं कमी. इथे बाहेरून जेवण आणण्यास व मुख्य मंदिरात फोटोग्राफी करण्यास बंदी आहे. आतमध्ये त्यांचं कॅफे आहे जिथे शुद्ध शाकाहारी आणि घरगुती भारतीय जेवण मिळतं. शांत वातावरण, विस्तीर्ण परिसर आणि सुंदर बगीचा हे या मंदिराचं आणखी एक आकर्षण. दररोज संध्याकाळी देवांना नैवेद्य दाखवून आरती केली जाते. हे पूर्ण मंदिर व्यवस्थितपणे फिरायला 2 ते 2.5 तास लागतात. जर आपल्याला इथली आठवण म्हणून काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यांचं स्टोअर पण आहे, जिथे धार्मिक साहित्य, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, मिठाई, स्नॅक्स मिळतात. नो. बाईला एक वास आवडलो, घेता तर? ओके. रात्रीच्या वेळी मंदिर प्रकाशाने उजळून निघते आणि त्याचे सौंदर्य अधिक खुलते. तर या पवित्र ठिकाणी येऊन मन खूप समाधानी झालं. तुम्हालाही मंदिर कसं वाटलं नक्की सांगा.